असं आजकाल जाणवायला लागलंय, की आज दुःख खूप वाढलंय. लोकांची मनं अस्थिर आहेत. मन रिकामं वाटलंय, तुटल्यासारखं वाटतंय, पाप खूप वाढलंय, है ना? कोणीच कोणालाच चांगल्या भावाने आजकाल बघत नाही. कधीतरी संत श्रेष्ठ बोलून गेलेले आहेत, की कधीतरी कलियुग येईल, है ना? तर हेच ते कलियुग का ज्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये त्या कलियुगाचा प्रभाव खूप जास्त जाणवतोय का? आता आधुनिक युगामध्ये लोकांचे विचार बदलतायत, लोकांचं आचरण बदलतंय. म्हणजे तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या दिसण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यानंतर या मधल्या काही काळामध्ये ज्या घटना घडल्यात, त्या इतक्या विचित्र आहेत, मनाला दुखवणारे आहेत. की विकृती वाढत चालली आहे. हो, हो. विचार राहिला नाहीये, आचार राहिला नाहीये. संपत्ती कमवण्यासाठी कोणत्याही थराला लोक जात आहेत. नीतिमत्ता, विचार, प्रामाणिकपणा, सत्य याला महत्त्व नाही. महत्त्व आहे ते तुमच्या संपत्तीला. संतांनी श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, की कलियुग कसं असेल. कलियुगामध्ये विश्वास राहणार नाही. कलियुगामध्ये माणूस माणसावर प्रेम करणार नाही. माणूस एकमेकांचा विश्वासघात करेल. आणि या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये जास्त जाणवायला लागल्या. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, की "कली पापाची हे मूर्ती." हं. कली पापाची मूर्ती आहे आहे. आणि नाम खडग घेऊ हाती. या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल, या या वातावरणातून स्वतःला बाजूला नेऊन स्वतःचं कल्याण करायचं असेल, तर नाम खडगच हाती घ्यावं लागेल. नाम जपच करावा लागेल. म्हणून कलियुगाचा एक फार मोठा एक गुण आहे. तो म्हणजे की इतर युगामध्ये नामजपाने भगवंत प्राप्ती नाही, परंतु कलियुगामध्ये नामजपाने भगवंत प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आणि तुम्ही म्हणालात, की कलियुगाचा प्रभाव जाणवतोय का? तर जे वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आताच्या काळामध्ये घडत आहेत. ऋतूमध्ये बदल झालेले आहेत. लोकांच्या विचारांमध्ये बदल झालेले आहे. लोकांचा कल भोगाकडे वाढला आहे. म्हणून असं म्हणण्यास हरकत नाही, की कलियुगाचा प्रभाव जाणवतोय.